हॅलो गाईस, मी आता कामावरनं घरी आले आहे. त्यानंतर थोडा आराम करून आम्ही गेलो आहोत थोडा फिरायला. आमच्या घराकडे फिरायला खूप अशी जागा आहे. संध्याकाळचं फिरायला खूप छान वाटते. तुम्ही बघू शकता, खूप असा स्पेस आमच्या इकडं आम्हाला फिरायला खेळायला भरपूर मिळतं. त्यानंतर घरी येऊन मी कपडे धुवून घेतलेली आहेत. नंतर मस्त कडक असा चहा पिऊन घेतलेला आहे. चहा आणि चपातीचा नाश्ता केलेला आहे. त्यानंतर थोडी भांडी होती ती घासून घेतलेली आहे, धुवून घेत आहेत. थोडीच असताना जर भांडी धुतली तर जास्त पसारा होत नाही, त्याच्यामुळे मी धुवून घेते. इथे माझी भांडी धुवून झालेली आहे. त्यानंतर मला थोडं कांदी वगैरे साफ करायची होती. खूप दिवस झाले मी त्यांना साफ केली नव्हती, म्हणून ते साफ करून घेणार आहे. कांदे ही एक अशी गोष्ट आहे की ती खूपच खराब होते. आम्ही घेताना भरपूर अशी घेतली होती. त्यानंतर बऱ्याच वेळा साफ करून झालेली आहे आमची, आणि आता ती तिला पात पण यायला चालू झालेली आहे. तर मी त्या पात आलेल्या कांद्यांचं काय करेल हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणारच आहे. बाकीचे कांदे मी व्यवस्थित असे निवडून घेत आहे. जे खराब होण्यासारखे असतील ते वेगळे काढून घेत आहे. जे चांगले असतील ते एका साईडला ठेवते. इथे माझे कांदे एका याच्यातले साफ करून झालेले आहे. उद्या आमच्या घरी एक पार्सल येणार आहे. गावाकडनं आई पाठवणार आहे. त्यात काय काय येते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअरच करेल तुमच्यासोबत. किती पण काही पण झालं तर आईचा लेकीमध्ये खूप जीव असतो. त्यानंतर मी ही टोपली व्यवस्थित साफ करून घेत आहे. इथे माझी साफ करून झालेली आहे. त्यात मी आता कांदे भरून घेणार आहे. इथे माझे त्या टोपलीत कांदे भरून झालेले आहेत. आता मी दुसऱ्या टोपलीतले पण साफ करून घेणार आहे. दुसऱ्या याच्यात मी छोटे छोटेच कांदे ठेवलेले होते, त्याला पण भरपूर कांद्यांना अशी पात आलेली आहे. तर ते मी आता वेगळे करून घेणार आहे.
माझे त्या टोपलीमधले पण कांदे व्यवस्थित असे साफ करून झालेले आहेत. आता मी टोपली ते जे रॅक आहे ते व्यवस्थित साफ करून घेणार आहे. ते साफ झाल्यानंतर मी त्यात आता बटाटे टाकणार आहे. बटाट्यांसाठी मला ते खालीच करून घ्यायचे होते, म्हणून मी त्यात बटाटे टाकून घेणार आहे. एकाच याची ठेवल्यावर कांदे लवकर खराब होतात. बटाटे आणि कांदे कधीच जवळजवळ ठेवायचे नाहीत. मी इथे बटाटे ठेवून घेत आहे. इथे माझे आता बटाटे पण ठेवून झालेले आहेत. त्यानंतर मी एक न्यूजपेपर घेतलेला आहे आणि त्याचे बारीक बारीक गोळे करून त्या कांद्यांमध्ये टाकून देणार आहे, जेणेकरून त्याच्यामुळं कांदे लवकर खराब होत नाहीत. तुम्ही पण एक वेळा ट्राय करून बघा. हा मी फिरायला गेलो तर तिथला एक पीक. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.